जय हिंद मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे अंकगणितीय श्रेणी। तर बघा, हा पोलीस भरतीसाठी सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आणि 10वीच्या मुलांना पण हे चॅप्टर आहे 10वीसाठी। तर चला बघूया आपण अंकगणितीय श्रेणी। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर बघा, आपल्याला अंकगणितीय श्रेणी म्हणजे एखादी श्रेणी दिलेली असते, त्या संख्या मालिका म्हणजे तिला म्हणतात मालिका। एखाद्या मालिकेमधील संख्यांमधील सारखा फरक असणे म्हणजे अंकगणितीय श्रेणी किंवा श्रेणी होय। तर बघा, आपण एखादी श्रेणी घेऊ, 2, 5, 8, 11, 14, 17, 20 असं इन्फिनिटीपर्यंत, 2 पासून तर इन्फिनिटीपर्यंत अशा ज्या संख्या असतात, म्हणजे या संख्यांतील फरक सारखा असतो। 2 आणि 5 मधील कितीचा फरक आहे? 3चा। 5 आणि 8 मधील 3चा फरक आहे। 8 आणि 11 मधील 3चा फरक आहे। म्हणजे सारखा फरक येणाऱ्या संख्यांमधील त्यांना काय म्हणतात? श्रेणी। ही एक संख्या मालिका आहे, 2, 5, 8, 11, 14, 17, 20 इन्फिनिटीपर्यंत ही एक संख्या मालिका आहे, यांनाच म्हणतात श्रेणी। तर मित्रांनो, श्रेणीचे 3 प्रकार पडतात। पहिली आहे आपली अंकगणितीय श्रेणी, दुसरी भौमितिक श्रेणी आणि तिसरी आहे संवादी श्रेणी। तर श्रेणीचे 3 प्रकार असतात, त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे अंकगणितीय श्रेणी। तर पोलीस भरतीमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जातो अंकगणितीय श्रेणीवर। तर याच्यावर प्रश्न असा विचारला जातो की दिलेले पद शोधा। बघा, याचं सूत्र आहे n वे पद शोधायला लावलेलं असतं आपल्याला। तर याचं सूत्र असं आहे, a + n - 1 × d। d म्हणजे डिस्टन्स बिटवीन, d म्हणजे यांच्यामधून अंतर, a म्हणजे पहिले पद। बघा मित्रांनो, आपल्याला लिहून घेऊ, a बरोबर प्रथम पद किंवा पहिले पद, आणि n म्हणजे विचारलेले पद, आणि हा d म्हणजे डिस्टन्स बिटवीन या 2 संख्यांमधील किंवा श्रेणीमधील समान फरक म्हणजे 3। n म्हणजे डिस्टन्स म्हणजे फरक, संख्यांमधील फरक। तर आपण याच्यावर एक उदाहरण घेऊया समजण्यासाठी। बघा, पहिलं उदाहरण घेऊया आपण, 10, 14, 18, 22, 26। तर बघा, आपल्याला किती पद दिलेले आहेत? 5 पर्यंत। आता विचारलेलं असेल आपल्याला, यात 20वे पद कोणते? 20वे पद कोणते? तर असे पद विचारलेलं असेल आपल्याला पोलीस भरतीमध्ये। तर बघा, 1, 2, 3, 4, 5 पर्यंत पद दिलेली आहेत आपल्याला। तर आपल्याला विचारलं आहे 20वं पद। मग बघा मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे हा, लक्ष देऊन बघा व्यवस्थित। तर बघा, आपल्याला a म्हणजे a सूत्र वापरायचं आहे। a बरोबर किती? 10। a म्हणजे काय आहे? पहिले पद, म्हणजे किती आला? 10। n बरोबर म्हणजे विचारलेले पद आहे। n बरोबर किती आहे? विचारलेले किती? आपल्याला 20वं पद, n बरोबर 20। d म्हणजे किती मित्रांनो? 10 आणि 14 आहे, सॉरी, 10, 14, 18 यांच्यामधील कितीचा फरक आहे? 10 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे? 4। 14 आणि 18 मध्ये कितीचा? 4। म्हणजे सारखा फरक 4चा आहे, म्हणून d किती येईल? 4। तर बघा, आपल्याला 20वे पद बरोबर काय सूत्र आहे आपल्याला? a + n - 1 × d, a अधिक n - 1 × d। तर बघा, a किती आहे आपला? 10। 10 अधिक n किती आहे? 20। 20 वजा 1, d म्हणजे 4 गुणिला 4। तर बघा, आपल्याला 10 अधिक 20 वजा 1 किती झाले? 19, आणि हा गुणिला 4। आपल्याला सर्वात अगोदर काय करावा लागतो? गुणाकार। 10 अधिक 19 चौक किती झाले? 76, बरोबर। 10 अधिक 76 किती झाले? 86। म्हणजे आपलं 20वे पद किती आलं? 20वे पद किती आलं मित्रांनो? 86। अशा प्रकारे पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जातो
की अशी एक मालिका दिलेली असते, त्याच्यामध्ये 10वे पद, 20वे पद, 50वे पद, 70वे पद आपल्याला शोधायला लावतात. तर आपण दुसरं उदाहरण बघूया. अशाच प्रकारे 15, 20, 25, 30, 35 या संख्येमधील 29वे पद. 29वे पद कोणते? तर बघा 29वे पद शोधायला लावलेले आहे आपल्याला. तर आपला ए काय येईल मित्रांनो? ए म्हणजे 15. ए बरोबर 15 आणि एन बरोबर किती येईल? 29. नंबर ऑफ म्हणजे 29वे शोधायला लावलेले पद. म्हणजे डी बरोबर किती येईल? डिस्टन्स बिटवीन या संख्यांमधील डिस्टन्स. 15 आणि 20 मधील कितीचा फरक आहे? 5चा. आणि 20 मधील 5, 25 ते 30 मधील 5चा फरक आहे, म्हणून डी किती येईल? समान फरक असल्यामुळे 5. तर आपल्याला महत्त्वाचं सूत्र आहे ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए किती आहे आपल्याला? 15 अधिक एन किती आहे? 29 वजा 1 गुणिला 5. डी म्हणजे 5. तर बघा 15 अधिक 29 वजा किती झाला मित्रांनो? 29 वजा 1 बरोबर 28 गुणिला 5. बघा आपल्याला कंचबागूमध्ये सर्वात आपण अगोदर कोणती क्रिया करतो? गुणाकार. 29 गुणिला 5 किती आला? 28 पंचे 40 140 अधिक 15 किती झाले? 155. म्हणजे 29वे पद. 29वे पद किती आला मित्रांनो आपल्याला? 155. चला तर मित्रांनो आपण दुसरं उदाहरण घेऊ, म्हणजे 3 नंबरचं उदाहरण दुसऱ्या टाईपचं. तर अशा पद्धतीने विचारले जातं. 2ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती? बघा मित्रांनो आपण आता इथं बघूया. तर 2ने भाग जाणार आहे ना, आणि 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्या म्हणजे बघा आता 10 पासून तर 99 पर्यंत. तर आपण काय करायचं? इथं 2ने भाग जाणाऱ्या सांगितलं, म्हणजे 2ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या काय आहे? 2ने भाग जाणारी लहान संख्या. आपण सर्वात लहान संख्या काढू. 2ने भाग जाणारी लहान संख्या कोणती आहे? 10 बरोबर. आणि सर्वात मोठी पण बघू. 2ने भाग जाणारी मोठी संख्या म्हणजे 2 अंकी मोठी संख्या असते ती. आपण फक्त मोठी संख्या लिहून देऊ. 2ने भाग जाणारी मोठी संख्या म्हणजे 99 पण आहे, पण 99ला 2ने भाग जात नाही, म्हणून 98 ही अशी संख्या आहे सर्वात मोठी असून 2 अंकी आणि तिला 2ने पूर्णपणे भाग जातो. तर बघा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे? आता आपल्याला दिलं आहे ए. आता 2ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या म्हणजे किती सांगितले आहेत ना? ए बरोबर किती आहे आपल्याला? 10 बरोबर. तर आपल्याला संख्या शोधायच्या आहेत ना, म्हणून एन बरोबर एन शोधायचं आहे आपल्याला बरोबर. आणि डी बरोबर 2ने भाग जाणाऱ्यात म्हणजे फरक कितीचा आहे? 2 बरोबर. तर आपल्याला सूत्र काय आहे? ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. दिलेले पद किंवा दिलेली संख्या. तर आपल्याला किती काढायचे आहेत? 98. दिलेले पद किती? 98 बरोबर ए किती आहे आपल्याला? 10 अधिक एन शोधायचा आहे एन मायनस 1 इंटू डी. डी किती आहे? गुणिला 2. तर बघा इथे 98 बरोबर 98 वजा हा किती आहे? इकडे प्लसमध्ये आहे, इकडे किती? 10. 98 वजा 10 बरोबर एन मायनस 1 इंटू 2. तर बघा मित्रांनो 98 वजा 10 किती झाले? 88. तर इथं 88 बरोबर किती उरला इकडं? एन मायनस 1 इंटू 2. तर बघा इकडं हा गुणिला इकडे येताना काय भागीला होईल? 88 भागीला 2. इकडे काय उरला? एन मायनस 1. तर बघा बे की बे, बे चौक 8, बे चौक 8. हे काय आलं? 44 बरोबर एन मायनस 1 बरोबर. तर एन बरोबर काय येईल मित्रांनो? एन बरोबर हा इकडं मायनस आहे, इकडे येताना काय होईल? प्लस. 44 अधिक 1. एन बरोबर किती आला? 45. म्हणजे अशा 45 संख्या आहेत
ज्या दोन अंकी संख्या आहेत की ज्या 2ने पूर्णपणे त्या संख्यांना भाग जातो, म्हणजे 10 पासून तर 100 पर्यंत अशा 45 संख्या आहेत. तर बघा मित्रांनो, आपलं पुढचं उदाहरण बघू. तर अशाच पद्धतीचं उदाहरण आहे. 3ने भाग जाणाऱ्या 3ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या शोधा. 3 अंकी संख्या. तर बघा संख्या किती करून देऊ आपण. चला, संख्या किती. तर 3ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय आहे, म्हणजे 2ने भाग जाणाऱ्या, जसं आपण 10 बघितलं 2 अंकी संख्या, तर 3ने भाग जाणाऱ्या 3 अंकी सांगितलं आहे ना, म्हणून 3ने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे. चला तर बघू. आप 100 पण 3 अंकी संख्या आहे, पण 100ला 3ने भाग जात नाही. आणि त्याच्यानंतर 101ला पण जात नाही आहे. 102. त्याच्यानंतर कितीला जातो, 105ला जातो. नंतर 108ला जातो. तर अशा पद्धतीने 999 3 अंकी संख्या आहे, कारण 1000 4 नंबरची येऊन जाते. आता आहे 999, बरोबर. तर बघा मित्रांनो, आपला काय ये किती येईल इथं. ये बरोबर 102 म्हणजे पहिले पद. एन आपल्याला शोधायचं आहे. आणि डी किती येईल. डी बरोबर या संख्यांमधील 102 आणि 105 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा, म्हणून 3 इथं घेऊन घेऊ आपण. तर आपलं सूत्र काय आहे, ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ए किती आला आपल्या 102, बरोबर. आपल्याला जे पद शोधायचं आहे ते 999 इथं आपण लिहून घेऊ. तर 102 अधिक एन मायनस 1 इंटू डी. डी म्हणजे किती आहे, 3 आपला. आता बघा इकडं हा प्लस इकडं काय होईल, 999 वजा 102 बरोबर इकडं काय उरला, एन मायनस 1 इंटू 3. तर बघा 999 वजा 102 किती झाले आपल्याला बघू आपण. काय 897. आणि इकडं काय उरला, एन मायनस 1 इंटू 3. तर बघा मित्रांनो, इकडं गुणिला इकडे येताना काय होईल, हा भागीला होईल. 897 भागीला 3 बरोबर एन मायनस 1 उरला. आता बघा 897 भागीला 3 म्हणजे किती आलं, 299. आणि इकडं एन मायनस 1, हा इकडं मायनस इकडे येताना काय प्लस होईल, म्हणजे एन बरोबर किती येईल, 300, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो आपण एकदम शॉर्टकट पद्धतीने आणि अंकगणितीय शिडीचा वापर करून आपण 3ने भाग जाणाऱ्या कोणत्याही संख्या घ्या, 6ने भाग जाणाऱ्या 2 अंकी किंवा 5ने भाग जाणाऱ्या 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, जेवढ्या पण संख्या आहेत अशा आपण त्या पद्धतीने त्या सर्व संख्या काढू शकतो. आणि हा खूप महत्त्वाचा पोलीस भरतीसाठी टॉपिक होता मित्रांनो. हा टॉपिक आपल्याला संपलेला आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.